हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. आणि आम्ही आता जगदंबा एकविरावर झालं एक आलू लेलो. एकविराला आमचं आता आंघोळ वगैरे केले आणि सगळं काय आवरलं. आम्ही आता जरा आमच्या कम्फर्टमध्ये आलेलो आहे सगळेच जण. चिकने दिसतात सेम टू सेम मॅचिंग. आणि आम्ही झोपलोच नाही आहे कालपासून. आणि तुम्हाला सांगायचं होतं की काय झालं होतं. ॲक्च्युली असं झालं होतं की कुठे हो मंदिरात एवढा भयानक सीन झाला की ते माझ्या मागं जो मुलगा उभा होता ना, त्याच्या अंगात त्याला वाघोबा आला. त्याने तो तर कधीपासून गपचूपच होता, पण जसं मला बघितलं तो माझ्या मागं हे जोरात ओरडायला लागला. माझा जीव इकडं आला, कारण गर्दी चालते ना तिथे. त्यांनी मला अशी जोरात ढकलली ना, पुढं गेला निघून. त्याच्या आवाजाने मी 2-3 वेळा उड्या मारल्या. जी लोक पब्लिक मला हसत होती बघून. खतरनाक. 5व्या पायरीवरून उडी मारली. 5व्या पायरीवरून मी खाली उडी मारलेली एवढी प्रेशरमध्ये. आणि दुसरी गोष्ट असा की दुसरी गोष्ट नंतर बाथरूम आले. अरे देवा, तू चालू करत. यस. हां, सो गाईज, तुम्हाला हे सांगायचं होतं की आम्ही किती वाजता निघलेलो माहिती आहे का? 11 वाजता निघलो होतो आणि इथे पोचलेलो आम्ही बरोबर 2ला. आम्हाला 3ला इथे टच व्हायचं होतं, पण शेवटी माऊलीची इच्छा आणि एवढा खतरनाक सीन झाला ना. आम्ही जसं म्हणजे तो टनल आहे ना आतमध्ये, तिचा जसं तो हे लिहिलेला आहे कमानी, तिथे गाडी टाकणार यांना ती कमानीच नाही दिसली. म्हणजे एवढे एक्सपर्ट लहानपणापासून आम्ही इथे येतोय आईकडे आणि आम्हाला तो टनलच दिसला नाही. आम्ही एकदम सगळ्यात पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती बोललो काय अजून आला नाही. तर बघतो 1 तास अंगात आलाय तिथे गाईस. 1 तास 6 मिनिटास काहीतरी 1 तासाचा रनिंग. आणि आम्ही डोक्यावर तिचा हात ठेवला. मी यांना बडबड करायला लागली की असं कसं तुमच्याशी झालं. मी भाऊंना पण ओरडली की तुमच्याशी दोघांशी असं कसं झालं, तुम्ही लहानपणापासून येतात, तुम्हाला दिसत आहे, तुम्हाला माहीत नाही का. तर आलो 1 तासाचा प्रवास करून, तेव्हा काय नाही झाला. पण इथं आले होते समजला, तिथं गाडी पलटी झाली होती आणि टोटल सगळी पब्लिक तेच बोलत होती, तिथं हे झालं असं तसं. जेव्हा आम्ही तिथून काय बोलू, एवढी खतरनाक सीन झालता ना तो. डायरेक्ट गाडी पलटी होऊन उलटी सुलटी झाली होती. आणि त्याच टाईमला आम्ही तिथं जाणार होतो, पण आम्हाला 1 तासाचं रनिंग, म्हणजे 1 तासामध्ये तिने तेवढा तिथं निपटून घेतला. ज्याची गाडी पलटी झाली त्याला पण काही झालं नाही, पण ते काळ आमच्यावरच होता असं वाटायला लागलं, कारण टायमिंग पण सेम, सगळा सेम. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला 3:30-4 वाजता, म्हणजे 4-4:30 वाजता इथं भेटतो. अभिषेक म्हणजे घालतात आणि आंघोळ वगैरे तिची करतात. तर आम्हाला 1 तासाचा रस्ता दाखवला आणि आम्ही इथे आलो. आम्हाला वाटलं आता आरती बिरती आम्हाला काय भेटणार नाही हो. असं चाललं जसा बिहारला चाललं. आरती बिरती काय भेटणार नाही. आम्ही पूर्ण बोललेलो जाऊ दे, आपण एवढं लेट आलो, आरती बिरती नाही भेटणार, जाऊ दे आता काय बोलू. इथं आलो तर गेटच बंद सगळ्यांचे, सगळी पब्लिक थांबले. आम्ही बोललो 5 वाजलेत अजून गेट बंद आहे. फक्त तर अजून पुजारी आला नाही. आम्ही आलो 2-3 मिनटामध्ये पुजारी आला, चालू केली आरती ना. आम्हाला आरती पण भेटली, पुढून दर्शन पण भेटला. तुम्हाला दाखवते पुढं की आम्हाला कसं दर्शन भेटलं आहे. आणि फोन गाभाऱ्यामध्ये अलाउड नाही आहे. आम्हाला फोन पण गाभाऱ्यात अलाउड भेटला. आम्हाला व्हिडिओ पण काढायला भेटली. म्हणजे तुम्ही बघू शकतात की खूप म्हणजे अनुभवची गोष्टी आहेत. आम्हाला एवढा 1 तासाचा चकवा लागला, डेंजर. आणि त्याच्यानंतर आले होते इथे मंदिर बंद, सगळा बंद. आणि तिथून आल्यानंतर आम्हाला एकदम आरामशी दर्शन भेटला. सो गाईज, आता आम्ही चाललो जेजुरीला. काय बघा, यांची ड्रेसिंग अजून चेंज झालेली नाही, यांचं जास्त स्टॅमिना आहे. हे बिचारे थकले, कारण हे कालपासून झोपले नाहीये. हा, आम्ही फक्त जागा होतो. येस भाई, क्लायमेट एवढा भारी आहे ना इथं, फोटो येस, खरंच. तर आता आपण थोडा
ट्रॅव्हलिंग आता करूया जेजुरीची. ब्लॉग कंटिन्यू बघत राहा प्लीज. बघू शकतात इतने मजे. प्रोफेशनल बेड बनवलं, प्रोफेशनल बेड. प्रोफेशनल बेड बनवला आहे मी. बघू शकतात किती मस्त पैकी झोपले. आणि हे बघा काय चिकन दिसतो. चला येस, बघू शकतात माझे पाय कसे मी ठेवून मस्तपैकी कम्फर्टमध्ये झोपले मी. आणि माझी गादी बघा, ही वाली गादी बघा कशी मी टाकले बरोबर. जिधर जाओ उधर सिर्फ मेरे को कंफर्ट मिलना चाहिए बस. फिर मेरे को उल्टी सुलटी कुछ आता अशी तू कुठं पण जाऊ शकतो. तू इथंच झोपशील. झोप आता. आता मी झोपते, भेटूया नंतर. मित्रांनो आता आम्ही गडाखाली पोचलो आहोत आणि इथं मस्त पोहा पार्टी चालू आहे. हे बघ घुंगरांचा आवाज येत आहे. कसा खायला बी लागलाय. तर या मित्रांनो पोहे खायला. आता आम्ही थोड्याच वेळात आराम वगैरे करून गड चढू. मग येईल पूर्ण ब्लॉग तर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो माझी तयारी वगैरे झालेली आहे आणि आता आम्ही गडावर चढणार आहोत. गडावर चढणार म्हणजे आता आम्ही डायरेक्ट दर्शनाला चाललो आहे. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. त्यांची तयारी होते मग ती येईल. आता आपण जाऊया. खूप साऱ्या रील काढायच्या आहेत आणि ब्लॉग तर पूर्ण येणारच आहेत. तर बघत राहा ब्लॉग आणि तुम्हाला व्ह्यू दाखवतो मित्रांनो इथून किती खतरनाक व्ह्यू दिसतोय. तर मित्रांनो व्ह्यू बघा, हा गड आहे. किती खतरनाक एन्व्हायरमेंट झालं आहे आज. एकदम ढगाळ वातावरण आहे. उन्हाचा आता पत्ता नाही आहे आणि मस्त एन्व्हायरमेंट झालं आहे. तर आता आम्ही वरती जाणार आहेत. तर बघूया पुढे काय होतं. तर मित्रांनो चेंजिंगसाठी आम्ही रूम घेतला होता. तिथे यांची चेंजिंग बघा कशी चालू आहे. बापरे, एकच आरशा धुमाकूळ घातला आहे. फुल खतरनाक माणसं आहेत. पसारा बघ कवरा गेला बेडवर. 2 तासाठी रूम नाही घेतला तर पसारा बघ. हा हे बघ हिची तयारी बघ. तर मित्रांनो नवरी नटलेली आहे. मोठा नव्हता लावायचा. काय बरोबर लागलाय, एकदम परफेक्ट लागलाय. इकडे बघ डायरेक्ट बानुबाई दिसते. इकडे बघ लय लाजली बघ, लाजली. झोपलो नाही आपण का ना आता गाडीत जाऊन झोपा तुम्ही नंतर. हो गाईज, फायनली मी रेडी झालेली आहे वरती जाण्यासाठी गडावरती. तर आम्ही थोडंसं आता चेंजिंग विंजिंग केली, जरा तयारी वगैरे केली आणि येस हां. आणि मी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि आता आपण जेजुरीवरती जाऊया. तर पहिलाच मी माझा लुक केलेला आहे आणि मला सगळेजण बघतायत आणि मला खूप छान वाटतंय. कारण की मी एवढ्या लांब येऊन मस्तपैकी परफेक्ट तयारी केली म्हणून. नाही तर कधी पण घरपडतेच मी. तर पुढे ब्लॉग बघत राहा कसं होतं ते. आता आम्ही चाललो वरती पटापट, तर तुम्ही बघत राहा. हे कपल पण बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत. अरे हाय तर बोला. हे तुम्ही लोक सदम्यात का चालले त्या फिरायला आलोय ना. काय झालं. सो गाईज जेजुरी बघू शकतात इथे आणि हा व्ह्यू बघू शकतात किती भारी झालेला इकडे. एकदम व्ह्यू बघू शकतात कसं झालेलं आहे. तर मित्रांनो आता आम्ही चाललोय हॅलो वरती. नाही निघू. पप्पा कुठे आहेत. मित्रांनो पायथ्यापासून चाललोय आम्ही वरती. हे बघ तयारी हो घ्यायची. भंडारी बघ बानुबाई. मित्रांनो इथूनच जायचंय वरती आपल्याला. आम्ही फायनली पोहोचलेलो आहे जेजुरीला. बाबा बाबा गर्दी बा. माय गॉड, कैसा व्हिडिओ बनेगा सब बनेगा. बापरे, भरपूर गर्दी आहे. तरी पण आम्ही अंधारातच निघलो, म्हणजे 5-5:30 6ला निघलोय म्हणून काय ऊन तर नाही आहे अजिबात. तर आता तुम्हाला डायरेक्ट वरती दाखवते. इथं आता बघू शकता किती चाव आहे. एकदम चावशे आणि मोदी बाबाचं दर्शन झालेलं आहे पहिलंच. येस. सो आपण नंतर भेटूया. गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत जेजुरीला. आणि तुम्हाला कसं वाटतंय. खूप भारी वाटतं मित्रांनो. हे बघा भंडारा घेऊन चालला आता. Yes. आणि फायनली 3 महिन्यानंतर आम्हाला मुहूर्त आलेला आहे. तर आता आम्ही वरती चाललोय. पहिले Yes. आता जरा ते व्हायरल क्लिप काढून घेऊया. हा जरा रील काढून घेऊया. आणि इथं दिसतोय जरा सगळं दिसतोय इथून. आणि मी फर्स्ट टाइमच आलेली, याच्या आधी मी आली नव्हती.
आणि खूप मस्त वाटतंय, बघू शकतात तुम्ही. आपण थोड्या वेळात बघूयाच वरती जाऊन. मित्रांनो, हा बघा पायथा आणि हा नंदी देवाचं स्थान, आणि इथे आता आम्ही भंडारा वाहतोय. म्हणजे दर्शनाला आलो मान्य करून आमच्या घरामध्ये करा सर्व लागलेली जयपूरगडावर भेट पावन करा. वर्षा सर्व किती पायऱ्या उचलणार 5 का 11 पायऱ्यांचा देवा विधी मार्ग देवा हात करा. 11 पायऱ्यांचा देवा विधी मार्ग देवा जयपूरगडा देवा पायांचा देवा ईश्वर देवा इच्छा पूर्ण करता. दोघांनी म्हणा जय वल्ला कोण नाही ते एवढं हुशारच नाही. 5 पायऱ्यांचा मान केला ना, 12 पायऱ्या चढवल्या. मला असं नाही. 21 चढवले. 21 हा 21 चढवले. 21 चढवले. सॉरी 5 बोलले ना, 21 चढवले. मुख्य दरवाजावर पोहोचलेलो आम्ही. वरच्या दरवाजावर पोहोचलोय. तर आता आम्ही आतमध्ये चाललेले आहेत. गाईज आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि क्राऊड बघू शकता तुम्ही किती झालाय. बापरे, भरपूर. येस, जेवढा वरती तेवढा प्लॅन असतो. थांबा 1 मिनिट. रेडी. परत कर. मित्रांनो, हा देवाचा दिवा लावायला आम्ही आलेलो आहेत. आणि नाटीने मारली मिठी बघ कशी. ओ माय गॉड, दिस इज द टेम्पल. दिस इज द टेम्पल. पावन करून घ्या. सगळी इडापिडाची करा. वडल्या उठली दर्शनाला बोलवा. आनंदाचा आशीर्वाद द्या. विविध उत्सव करू 100 200 दोघात मिळून देवाला निवड अन्नदान विविध करू 100 त्यांच्या वाटत द्या. अल्लाह देवा आवडी करून पुढं. अल्लाह देवा यांच्या देवा उठी देवा घरा खंडेला वडल्या उठली बोलवा. मित्रांनो, आता आम्ही फोटो सेशन काढतो. ही आमची बानूबाई इकडे. इकडला भूक लागलं. हे फोटो काढताना
थांबा थांबा थांबा. एकमेकाला उभं राहा. घ्या स्टार्ट. हो स्टार्ट. चालू आहे घ्या ना पटकन. ती बघ कशी सिधी राहिली ना, तू माझ्या अंगावर आले, तुला बघ केवढं वरती उचलले त्यांनी, तू अंगावर आले पडशील नाही. डोंट वरी. एका पायरीवरच राहते कोणी. बघ ती कशी ताट राहिली, तू कशी अंगावर येतो माझ्या. आता मी वाजव.